इथं आम्ही आलो होतो साईबाबांच्या मंदिरामध्ये, गार्डनमध्ये सगळी फॅमिली बसलेली आहे. आता आम्ही 10 मिनिटामध्ये पिझ्झा पार्टी वगैरे करणार आणि झालं. आता इतका व्ह्यू लायटिंग वगैरे बघा ना, कसं आवडते. तुम्हाला लायटिंग दाखवतो बघा. लाईटिंग वगैरे पण भारी आहे. आता आम्ही काय जवळचं काय आमचं ठरलेलंच आहे बघा. आम्ही इथं थांबणार, जो भूक लागली की 8-9 वाजेपर्यंत टाईमपास करणार. आता 7:41 झाले, 8-9 वाजेपर्यंत टाईमपास करणार आणि डायरेक्ट जेवायला समोर जाणार. तुम्ही कुठे जायचं तिकडे जेवण आमचं फिक्स आहे का नाही? तुला काय बोलायचं आहे का? मला काय नाही बोलायचं, मी नम्र विनंती करत होतो बस. बोल रे भाई तू बोल. अरे मला नाही आवडत बोलायला. सगळ्यांना तर खूप छान वाटतंय गाईस कोल्हा. हे बघायचं अशा प्रकारे सगळ्यांना पिझ्झा खाऊन एकदम छान वाटत आहे. आता आम्ही सर्व वेळ टाईमपास करणार, इथं बागेमध्ये बसणार वगैरे आणि सर्व वेळ असं रेडी टाईमपास करत करत मग जेवायला जाणार. जेवायला कुठे जाणार तुम्हाला माहिती आहे, जेवायचं पण बाजूलाच, त्यामुळे काही सीनच नाही. आता थोड्या वेळ बसणार, बघू आता पुढं काय करायचं. आता काय नुसतं आम्ही टाईमपासच करतोय बघा. आता आम्ही इथे 2 मिनिटाच्या अंतरावरनं सरळ गेलं की आपलं हॉटेल येतं. आणि मंदिरचं देवस्थान तर बाजूलाच आहे. मंदिरचं देवस्थान आहे बघा, इकडून खाली उतरलं की मंदिर पण बाजूला, घर पण इथं. भारी खायची सोय समोर, सगळी सोय. फक्त इथं सीन काय आहे, रिक्षावाले जाम आहेत. पहिला तुम्हाला बोलणार 40 रुपये 30 रुपये, तुम्ही डायरेक्ट 10 रुपयावर यायचा. 10 रुपये खाली यायचंच नाही, आहे का नाही? हा बरोबर आहे, बरोबर आहे. होती तर रिक्षावाले जास्त करून. हा आता इथून डायरेक्ट बाहेर जेवायला जाणार आहे आपण. तुझं काय पुढे चालू काय मी आता असाच साजरे परफेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड करतो. आता आपण डायरेक्ट बाहेर तुम्हाला टांगे वगैरे व्ह्यू दाखवतो. रात्रीचा व्ह्यू दाखवणार होतो, मग रात्रीचा व्ह्यू दाखवता नाही आला. सरक मग मी पुढे जा. तर इथून तुम्हाला प्रॉपर व्ह्यू वगैरे दाखवतो. रात्रीच्या टांगेवाले वगैरे रिक्षावाले कसे लुटतात ते पण दाखवतो. चला चालता साईबाबांची इथून बाहेर आलो तर तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर लगेच मंदिर बाजूलाच आहे. इकडून थोडं पुढं गेलं डायरेक्ट बाबांचं मंदिर आहे. हे बाबांचं मंदिराचं इथून तुम्हाला दाखवतो. मूर्ती तर इथं होतं, आता आम्ही बसलेलो मागच्या साईडला. आता आम्ही जरा फिरणार वगैरे आणि फिरून झाल्यावर दाखवणार. मंदिरात आम्ही अजून गेलो पण नाही आहे. मंदिरामध्ये एखाद्या वेळेस उद्या जाणार होतो. आता इथं फिरणार, यो ब्लॉक हाफ करणार आणि त्यामध्ये मंदिरातलं दर्शन पण तुम्हाला दाखवतो. पण मंदिरामध्ये एक शॉर्ट आहे, तिथं काय बोलतात, मोबाईल जमा करून जायला लागतात. जर मोबाईल आतमध्ये एंट्री असेल तर तुम्हाला आतमधला व्ह्यू कॅप्चर करून दाखवेल, आणि व्ह्यू वगैरे नसेल तर मग आहे तसंच. हां समजलं विचारा. आपल्या इथं हॉटेल्स वगैरे नाही आहेत. आम्ही निवांतमध्ये सरळ जाणार आहे. तिकडे जेवायला वगैरे चांगलं भेटतात. राहायचं झालं बघा, असे टांगे वगैरे असतात. टांग्यात बसून जायला काय नाही, आधीच घोड्याच्या जीवाचे हाल असतात. त्यामध्ये आपण बसणार, घोडा जमलेला असतो काय, त्यामुळे आपण घोडा टांगा बिंगा आवडतच नाही आपल्या घरच्यांना. आपलं सरळ रिक्षा वगैरे करायची आणि सरळ जायचं. हे बघा शिवधर जरा वेळ बघा, शिवला काहीतरी बोलायचं. हाय, आता आपण चाललोय वॉक करत. कुठं चाललोय ते तर माहित नाही कुठे चाललोय, असंच फिरतोय. आपण फिरतोय जिथं आपण म्हणजे
चालत जातात जिथं पोचाल तिथं जायचं कांचवानी. पिझ्झा खाण्यात कसं मजा आली तुम्हाला? पिझ्झा खाऊन कसं बोला, वाटलं? तुम्हाला पिझ्झा कसं खाऊन? वाटतंय? मला तर एक नंबर वाटतं. शिर्डीमध्ये फिरायला मजा येते तुम्हाला? हो, खूप मजा येते. इथलं वातावरण खूप छान, थंड वातावरण. काय? खंडोबा मंदिरात पोहोचवता ना? हा बोलतो. ते पाचशे एक रूम आहेत ना, तो पाणीपुरीवाला असतो. पाणीपुरी खायची, पाणीपुरी. ए इथं पण काय आहे पाणीपुरी का? आता मी जिवंत बघितलं. लय वेळानंतर पाणीपुरीवाला भेटलाय फायनली आम्हाला. आता आम्ही त्या पाणीपुरीवाल्याकडे चाललोय पाणीपुरी खायला. पाणीपुरीवाला काय शिर्डीतली पाणीपुरीची गाडी. तू इकडे पकडणार हा? पाणीपुरी टेस्ट करणार आहोत आता आम्ही. पकड चल आता. हे बघा. त्याला द्यायची आहे. फायनली पाणीपुरीवाले भेटला भैया. काय पाणीपुरी का? घे ना. ते बाय मला हळूच खाला पण. हो, 5 रुपयाला एक चहा प्यायला. कोण ते पाणी भरलं आलेली बाई. दिले? 14 रुपये दिले. दोन चहा प्यायला. मला टाकते मशीनमध्ये 10 रुपये आता. पाणी वाया जाते. तेच पण तुम्ही काय घेतो रे? शेंगदाणे. हे तेलात तळलेलं असतं की माती आहे? नाही, बादलीत नाही, माती धुंदा पाहिजे. अगं तू घ्यायचं काम कर ना. तेला तळू दे, वाळू तळू अरे दे. पण ती खायची टेस्ट वेगळी असते की नाही नाही, तू खायचं काम कर फक्त. हा ना? त्यांना तर काही कळतच नाही, डोक्यावर पडली. हे पण द्या ना मला. या ना काय 20 रुपयाचं द्या. हो ते द्या. मग हे बघा शेंगदाणे खात आहेत. असे होतात. मम्मीला द्या. छोले घेतले आम्ही, छोले. तुला काय खायची तर आता छोले खाऊया. आम्ही पण खातो. हे छोले मस्त आहेत. खाऊन बघा.
स्वादिष्ट लागतात. गाईस छोले एक नंबर आहेत. छोले भाजलेले छोले बघा. चणे बिणे काय करतात, छोले एक नंबर आहेत. छोले आवडले आपल्याला. तुम्ही पण चणे बिणे नका खाऊ. छोले खावा छोले. काय खावा? छोले छान हे बघा छान लागतात. एकदम सुंदर. चविष्ट. हे बघा अशा आम्ही रस्त्याने चाललेलो आहे. ती बसली आहे इथे. त्याला काय झालं? आईला फुटपायरीवर बसायची इच्छा झाली आहे. ए तू इतकं काढू नको माझी बसत पण मी ना मार खाशील. ते बघ तिथे दाखव. हे बघा यो रस्ता तुम्ही बघून बघून कंटाळले असताल. ताईला तोच दाखवायचा आहे तुम्हाला. अरे ते नाही ते दाखव. काय? अच्छा स्केरडन. हे काय आहे गाईस मला माहित नाही, पण बघा दाखवलं तर बघायचं. माहित तर नाही काय आहे, पण दाखवतो म्हणून बघायचं तुम्ही पण आहे का नाही. हे बघा गोड्या बिड्या असे असतात. गोड्या बिड्या काळं बरोबर दिसलं नाही मला तो. मागं दे तुझ्या. बोला, बाळा बाळा काळा म्हणजे तू किती रे काळा. तर मम्मीने डायलॉग टाकलाय तुला. आता टाइमपास होत राहतो, त्यामुळे त्याच्यात लक्ष नाही द्यायचं. आता खाण्याचं काय झालं? मम्मीचा तर मुका उपवास आहे आमच्या. आजी म्हणे पैसे कुठे? मम्मीचा आठवड्यातनं 3 वेळा मुका उपवास असतो. नसतो आम्ही शेंगदाणे मी खातो. काय बोलत नाही. शेंगदाणे खातो बा. पैसे कुठे आले? म्हणजे ब्लॉगिंग टाइमपास. करून करून ब्लॉग मध्ये पैसे आले. टाइमपास करतो. ब्लॉग चालू असताना सगळे बोलतात मम्मीचा असतो मुका उपवास, त्यामुळे मम्मी बोलत नाही जास्त काय. कामापुरतंच बोलणार आहे का नाही. बरोबर ना. आता खायच्या मध्ये बिझी आहे. शेंगदाणे खाते. नुसते शेंगदाणे आणि फुटाणे आणि हे आणि ते नुसतं शेंगदाणे बिचारे खायला द्यायला. बघा तो तर बघा सगळ्यांच्या ताटातलं पाहिजे त्याला आहे का नाही. माझ्या लहान आहे ना म्हणून तू मोठा आहे ना म्हणून. हो थोड्या हातावर घ्या. डॉमिनोस इथंच होतं, इथूनच आला पिझ्झा आपला. टांगे वगैरे येत असतात त्यामुळे टांग्यांना लय टांगेवाले इथं. पण शक्यतो तुम्ही आले ना टांगे वगैरे शिव बसू पकडायला नका. आला थोड्या वेळ. हा शिव पकडायला आला थोड्या वेळ. थांब. तर आता आपण चाललोय. आता शेंगदाणे वाटप बोल बोल चालू बोल. आहे. तर चाललोय आपण आता. सगळे थांबले तिथं. बघा मग शेंगदाणे खात आहेत. आता गेलं तर सगळं थोडं थोडं खाय. चला की जाऊ. तर बोलणं करतायत सगळे. तर आपण जाऊ. काय शिव मग? काय नाही आता चाललंय. थोड्या वेळाने 9:30 पर्यंत जेवू. 9:30 नाही 10 वाजेपर्यंत येऊ. हा? पोट भरले आता कारण चणे फुटाणे शेंगदाणे पाणी खाऊ. आता उद्या मंदिरात जाऊ आपण सकाळी. हा किती वाजता जायचं? काय माहिती 11 11:30 पर्यंत किंवा 9. 11 11:30 पर्यंत म्हणजे गाईस बस. आता अवघडला गाईस माझा आता. तुम्ही रोड बघून घ्या.